नमस्कार. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सुखापासून दूर ठेवतात? का आपण सगळं असूनही अस्वस्थ असतो? याचं उत्तर कोणत्याही गुगल सर्चमध्ये नाही, तर ते आहे आपल्या संतांच्या साहित्यात दडलेल्या एका गुपितामध्ये. भावार्थ संतवाणीच्या आजच्या भागात आम्ही असा एक अभंग उलगडणार आहोत, जो तुमच्या आयुष्यातील कोडं सोडवेल. व्हिडिओ स्किप करू नका, कारण अर्धवट ज्ञान हे धोक्याचं असतं आणि संतांचा विचार हेच पूर्ण सत्य असतं. मित्रांनो, आयुष्यात खूप काही मिळवूनही शेवटी एक रीते पण जाणवतं का? डोकं सतत विचारांनी आणि चिंतेनं भरलेलं असतं का? मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. 13व्या शतकात एका सामान्य दासीने वजा संत जनाबाईंनी वजा असा एक मंत्र दिला, ज्याने त्यांची देहबुद्धीच बदलून गेली. फक्त 4 ओळी आणि तुमच्या जगण्याची दृष्टी बदलेल. चला जाणून घेऊया जनाबाईंच्या त्या सावळ्या रूपाची जादू आणि आपल्या टेन्शनवरचं कायमस्वरूपी सोल्युशन. जनाबाई म्हणतात, चिंता विठ्ठल चरणी जडोनी ठेली. आजच्या काळात डिप्रेशन आणि अँक्झायटीवर हा उत्तम उपाय आहे. आपल्या चिंता आपल्यापेक्षा मोठ्या शक्तीकडे सोपवल्या की मन हलकं होतं. देहबुद्धी पालटली माझी साची. माणूस जोपर्यंत स्वतःच्या शरीराचा आणि रूपाचा विचार करतो, तोपर्यंत तो दुःखी असतो. जेव्हा तो अंतरात्म्याशी जोडला जातो, तेव्हा त्याचे जगणे समृद्ध होते. आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही. आजच्या कन्झ्युमरिझमच्या युगात अधिक मिळवण्याची हाव आपल्याला संपवत आहे. हा अभंग समाधानाचा मार्ग दाखवतो. विश्रांती पैजाली. ही विश्रांती शारीरिक नाही, तर मानसिक आहे. कामाच्या व्यापातही आतून शांत कसे राहावे हे जनाबाई शिकवतात. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, सावळी ते मूर्ती हृदयी बिंबली. देहबुद्धी पालटली माझी साची. भावार्थ विश्लेषण. येथे सावळी म्हणजे केवळ रंग नव्हे. सावळ्या रंगात सर्व रंग सामावलेले असतात. ही मूर्ती म्हणजे विश्वाची ऊर्जा आहे. जेव्हा ही मूर्ती हृदयात बिंबते, तेव्हा ती एखाद्या आरशावर पडलेल्या प्रतिबिंबासारखी नसते, तर ती दगडावर कोरलेल्या लेण्यासारखी कायमस्वरूपी ठरते. माणसाची सर्वात मोठी मर्यादा म्हणजे मी शरीर आहे ही भावना, बॉडी कॉन्शियसनेस. जनाबाई म्हणतात, विठ्ठलाच्या दर्शनाने माझी ही शारीरिक बुद्धीच बदलली. आता मला भूक, तहान, सुख, दुःख या देहाच्या धर्मांचा त्रास होत नाही. नैतिक धडा. आपली ओळख आपल्या पदाने किंवा शरीराने न ठरवता आपल्या विचारांनी ठरवावी. वास्तविक उदाहरणे. जेव्हा एखादा CEO आपल्या पदाचा अहंकार, देहबुद्धी बाजूला ठेवून ऑफिसच्या शिपायासोबत जमिनीवर बसून जेवतो आणि त्याच्या समस्या समजून घेतो, तेव्हा त्याची बुद्धी पालटली असे म्हणता येईल. तो पदाच्या पलीकडे जाऊन माणूस पाहतो. सासू सुनेच्या नात्यात जेव्हा दोघीही मी मोठी की तू मोठी हा अहंकार सोडतात आणि एकमेकींच्या गुणांवर, मूर्तीवर लक्ष केंद्रित करतात, तेव्हा घराचे मंदिर होते. एखादा लोखंडाचा तुकडा जेव्हा चुंबकाच्या संपर्कात येतो, तेव्हा त्याचे गुणधर्म बदलतात आणि तो स्वतः चुंबक बनतो. तसेच विठ्ठल रूपाच्या स्पर्शाने जनाबाईंचे साधे मानवी अस्तित्व आता दैवी झाले आहे. दुसरा चरण, धन्य माझी भक्ती, धन्य माझा भाव. हृदयी पंढरीराव राहतसे. भावार्थ विश्लेषण. येथे अहंकार नाही, तर कृतज्ञता आहे. माझ्यासारख्या सामान्य स्त्रीच्या हाकेला देवाने ओ दिली हा तो आनंदाचा उद्गार आहे. अध्यात्मात भाव हा देवाचा पत्ता आहे. जिथे भाव असतो तिथेच देव असतो. पंढरपूरला जाण्याची आता गरज उरली नाही, कारण ज्याच्यासाठी लोक पायी चालत जातात, तो पंढरीराव स्वतः जनाबाईंच्या हृदयात मुक्कामाला आला आहे. नैतिक धडा. कामात प्रामाणिकपणा, भक्ती आणि हेतूची शुद्धता, भाव असेल तर यश आपोआप मिळते. वास्तविक उदाहरणे. एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर जेव्हा फक्त पैशासाठी नाही, तर माझ्या कोडिंगमुळे लोकांचे जीवन सोपे व्हावे या भावाने काम करतो, तेव्हा त्याच्या कामात देवत्व येते. बाबा आमटे किंवा डॉक्टर अभय बंग यांनी दुर्गम भागात सेवा केली. त्यांच्याकडे संसाधनं कमी होती, पण भाव मोठा होता, म्हणून आजही लोक त्यांना देव मानतात. ज्याप्रमाणे कस्तुरी मृगाच्या बेंबीतच कस्तुरी असते, पण तो तिला जंगलात शोधत फिरतो. ज्या दिवशी त्याला समजते की सुगंध आतच आहे, तो दिवस धन्य असतो. जनाबाईंना तो अंतस्थ सुगंध गवसला आहे. तिसरा चरण, आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही. चिंता विठ्ठल चरणी जडोनी ठेली. भावार्थ विश्लेषण. आशा म्हणजे भविष्यातील इच्छा आणि तृष्णा म्हणजे कधीही न संपणारी तहान. माणसाच्या दुःखाचे मूळ यातच आहे. जनाबाई म्हणतात, विठ्ठलाच्या प्रेमापुढे या दोन्ही गोष्टी सूर्यासमोरच्या धुक्यासारख्या मावळल्या आहेत. आपण चिंतेने ग्रासलेले असतो, पण जेव्हा आपण आपली सर्व काळजी सरेंडर देवाच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा आपण निर्भय होतो. चिंता जाऊन तिथे चिंतन सुरू झाले आहे. नैतिक धडा. डिजिटल युगात फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट आणि सोशल मीडियावरील दिखाव्यामुळे मानसिक ताण वाढला आहे. यावर उपाय म्हणजे कृतज्ञता. वास्तविक उदाहरणे. आजकाल सायबर गुन्हेगार लोकांच्या लोभाचा फायदा घेतात. जर आपण जनाबाईंच्या शिकवणीनुसार तृष्णा आवरली, तर आपण अशा फसवणुकीपासून वाचू शकतो. पालकांनी मुलांकडून ठेवलेल्या अवास्तव अपेक्षा, आशा मुलांवर ताण आणतात.
पालकांनी आपली चिंता ईश्वरावर किंवा नशिबावर सोडून मुलांच्या नैसर्गिक वाढीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. एखादी नदी जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत तिची धावपळ सुरू असते. एकदा का ती समुद्रात विलीन झाली की तिची तहानही संपते आणि तिचे अस्तित्वही शांत होते. चौथा चरण, नामयाचे जनी विश्रांती पै झाली. हृदयी राहिली विठ्ठलमूर्ती. भावार्थ विश्लेषण. ही शारीरिक झोप नाही तर ही मानसिक शांतता आहे. संसाराच्या रहाटगाडग्यातून आणि कर्माच्या फेऱ्यातून मिळालेली ही कायमची सुटका आहे. आता विठ्ठल आणि जनी वेगळे नाहीत. जनीच्या श्वासात, कामात, विचारात फक्त विठ्ठलच उरला आहे. नैतिक धडा. बाह्य जगात कितीही गोंधळ असला तरी अंतरंगात स्थिर राहा. वास्तविक उदाहरणे. आजच्या काळात लोक एकमेकांवर टीका करून मन अशांत करतात. जो व्यक्ती स्वतःच्या तत्वांशी, विठ्ठलमूर्तीशी प्रामाणिक असतो त्याला कोणाच्याही लाईक्स किंवा कमेंट्सची पर्वा नसते. तो विश्रांती किंवा मानसिक शांततेत असतो. डॉक्टर जेव्हा रुग्णावर उपचार करतात तेव्हा त्यांनी निकाल काय लागेल याची काळजी करण्यापेक्षा विश्रांती घेऊन पूर्ण लक्ष उपचारावर केंद्रित केल्यास रुग्ण लवकर बरा होतो. जसा साखर पाण्यात विरघळली की पाणी वेगळे काढता येत नाही, तशी जनी विठ्ठलमय झाली आहे. हीच खरी विश्रांती आहे, जिथे पुन्हा अस्वस्थ होण्याची भीती नाही. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जगात हा अभंग आपल्याला महत्त्वाचे धडे देतो. आज आपण डिप्रेशन आणि अँक्झायटी, चिंताबद्दल बोलतो. हा अभंग सांगतो की बाह्य जगात समाधान शोधण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्मनात, हृदयात स्थिर व्हा. आपण कन्झ्युमरिझमच्या जगात जगत आहोत. जितकी जास्त आशा आणि तृष्णा तितके जास्त दुःख. जनाबाई आपल्याला गरज आणि इच्छा यातील फरक समजून घेण्यास शिकवतात. जनाबाईंनी दळण दळताना, गोवऱ्या वेचताना विठ्ठल पाहिला. आजच्या वर्क लाईफ बॅलन्सच्या काळात आपल्या कामालाच भक्ती बनवले तर तणाव आपोआप कमी होईल. हा अभंग समजून घेण्यासाठी आपण आरसा आणि सूर्य यांचं उदाहरण घेऊया. कल्पना करा की एक आरसा धुळीने माखलेला आहे. जोपर्यंत त्यावर धूळ आहे तोपर्यंत त्यात कशाचेही स्पष्ट प्रतिबिंब पडत नाही. पण जेव्हा तो आरसा पूर्णपणे स्वच्छ केला जातो तेव्हा त्यासमोर असलेल्या सूर्याचे तेजस्वी प्रतिबिंब त्यात उमटते. जनाबाई म्हणतात त्याप्रमाणे जेव्हा त्यांच्या मनातला मीपणा धूळ गेला तेव्हा विठ्ठलाची मूर्ती सूर्य त्यांच्या हृदयात बिंबली. जेव्हा आरशात सूर्याचे प्रतिबिंब पडते तेव्हा आरसा स्वतः सूर्यासारखाच चमकू लागतो. आरशाला वेगळे काही करण्याची गरज उरत नाही. तसेच जनाबाईंच्या हृदयात विठ्ठल आल्यामुळे त्यांच्या मनातील आशा आणि तृष्णा, वस्तू मिळवण्याची ओढ संपली. जसा आरसा सूर्याच्या प्रकाशाने तृप्त होतो तशी जनाबाईंची वृत्ती विठ्ठलमय होऊन शांत झाली. ज्याप्रमाणे लोखंडाचा गोळा अग्नीत टाकला की तो स्वतः अग्नीसारखाच लाल आणि उष्ण होतो, तो लोखंड असूनही अग्नीसारखा वागतो, तशीच अवस्था जनाबाईंची झाली आहे. त्या कामात दळणकांडण करताना असल्या तरी त्यांचे मन विठ्ठलाशी एकरूप झाले आहे. सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळेच इनर पीस शोधतोय, पण ते शोधायची जागा कदाचित चुकतीये. संत जनाबाईंनी शतकांपूर्वी एका अभंगातून जे सांगितलंय ते आजच्या भाषेत सांगायचं तर चक्क लाईफ हॅक आहे. त्या म्हणतात, देहबुद्धी पालाताली म्हणजे तुमची जुनी लिमिटेड व्हर्जन 1.0 डिलीट करून हायर सेल्फमध्ये अपग्रेड होणे. बॉडी शेमिंग आणि बाह्य सौंदर्याच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या अस्तित्वाचा आनंद घेणे. जेव्हा त्या म्हणतात आशा तृष्णा मावळल्या तेव्हा त्या सांगत आहेत की तुलना करणं थांबवा. तुमच्याकडे जे आहे त्यात कंटेंटमेंट शोधा. जेव्हा तुम्ही तुमची काळजी अँक्झायटी युनिव्हर्सला सरेंडर करता तेव्हा तुम्ही फ्री होता. विश्रांती म्हणजे फक्त झोपणे नव्हे तर विचारांच्या गोंधळातून मिळणारी शांतता. विठ्ठल म्हणजे तुमच्या आतली ती शांत जागा जिथे गेल्यावर जगाची चिंता उरत नाही. हा अभंग म्हणजे केवळ भक्ती नाही तर हे मेंटल हेल्थचं मॅनिफेस्टो आहे. मंदिरात विठ्ठल शोधण्यापेक्षा तो आपल्या सिस्टीममध्ये डाउनलोड करणं जास्त महत्त्वाचं आहे. तुमच्यासाठी आजची कृती. संत जनाबाई आपल्याला हेच सांगतात की परिस्थिती बदलणे आपल्या हातात नसेल तर मनस्थिती बदला. एकदा का विठ्ठलाची मूर्ती म्हणजेच सकारात्मकता आणि प्रेम हृदयात स्थिरावली की आशा तृष्णा आणि चिंता आपोआप मावळतात. आज दिवसभरात तुमच्यासमोर एखादी चिडचिड करणारी व्यक्ती आली किंवा एखादा कठीण प्रसंग उद्भवला तर त्यावर प्रतिक्रिया देऊ नका. फक्त शांत राहून मनाशी म्हणा, वजा चिंता विठ्ठल चरणी जडोनी ठेली. पहा तुमच्या मनाला किती विश्रांती मिळते. धन्यवाद. संतांची वाणी ही केवळ शब्द नसून ते जगण्याचे अमृत आहे. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून हाच अमृतकण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. तुमची सोबत अशीच राहू द्या. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.